वृद्धाचाराचं तिसरं वृद्धाचार जो आहे तो आपण या ठिकाणी बघत आहोत। भटोबासा जन्म प्रदायनी पंडिती देवाईसा स्वप्न प्रतिभिज्ञा करणे। आचार्य भट्टोबास जे आहेत त्या भट्टोबासांच्या ईश्वर दर्शनाला गेल्यानंतर देवाईस आहेत कटक देवाईसा, त्यांना काही स्वप्न पडलेलं आहे आणि त्या स्वप्नाचं नंतर त्यांना प्रतीती सुद्धा आलेली आहे। कटक देमाईसी स्वप्न देखिले, कटक देमाईसांनी स्वप्न बघितलेलं आहे। जे गुजराते खांबायती भटोबासांसी जन्म झाले, म्हणजे गुजरातामध्ये खांबाईत जो काही भाग आहे तिथे भटोबासांचा जन्म झालेला आहे। इथे महादाईसा जेव्हा आहेत, महादाईसांनी स्वामींना विचारलं की जीजी गोसावी आम्हासी वियोग देऊ पाहता ते, तर मग परत आता आम्हाला स्वामींची भेट कधी होईल, कशी होईल, हे त्यांनी विचारलं। तेव्हा स्वामी सांगतात बाई आता तुम्हा नव्या संबंध, नव्या म्हणजे आम्ही नवीन अवतार घेऊ, त्या अवताराचा संबंध आहे म्हणा, किंवा तुमचा नवीन जन्म होईल, पुनर्जन्म होईल, त्यावेळी तुम्हाला आम्ही भेट देऊ। म्हणजे इथे पुनःसंबंधाचा विषय आहे। जसं महादाईस आमच्या सादाईसा आहेत, त्यांनी काय मागितलं देवाकडे, पुनर्संबंध, म्हणजे पुन्हा मला तुमचीच भेट झाली पाहिजे। आणि पुनःसंबंध होणं म्हणजे काय आहे, मोक्षाचा जो काही प्रवास आहे तो निश्चितपणे चालू झाला असा त्याचा अर्थ आहे। इथे अनुसरण घेतल्यानंतर त्याला पतन होऊ शकतं, मळीनत्व येऊ शकतं, अनुसरण भंगू शकतं, परंतु अनुसरण पूर्णत्वास गेल्यानंतर निर्दोषपणे त्या जीवाला पुनःसंबंधाची निश्चिती होते। आणि जिथे पुनःसंबंध निश्चित झाला तिथे परत पतन नाही। एकदा देवाने भेट दिली, पुनःसंबंधी जन्मविलं, म्हणजे तो जीव उद्धरल्या गेला। त्याचं पुढे शाब्द ज्ञान जे काय अपूर्ण असेल ते तिकडे पूर्ण होऊन जाईल आणि कवणी एकी अवसरी अप्रोक्ष ज्ञानाचा संचार होईल, सामान्य ज्ञानाचा संचार होईल, विशेष ज्ञानाचा संचार होईल आणि मग प्राप्तीला जाईल तो जीव। म्हणजे पुनःसंबंध हा आपल्या मोक्षाची निश्चिती आहे। आणि अनुसरण जे आहे हे कुठेतरी आपण त्याच्यामध्ये डगमगू शकतो, हे आपल्या अप्रयत्नामुळे। वांचून अनुसरण हे ईश्वराला प्राप्त करण्याची ही पहिली पायरी एक प्रकारे समजून, निश्चिततेची। नुसतंच उपदेश घेतल्याने देव होणार नाही, नुसतंच आपण संन्यास घेतल्याने देव होणार नाही, पण अनुसरल्याने मात्र देव होणार, कारण अनुसरल्याचा देव सांगितलेला आहे। म्हणजे ते अनुसरण आपल्याला निर्दोषपणे पुढे न्यायचं आहे। आणि म्हणून स्वामी सांगतात की आता तुम्हा नव्या संबंध, म्हणजे पुनःसंबंधी आम्ही तुम्हाला जन्मवू। जर का इथे तुमचं अनुसरण निर्दोषपणे पार पडलं की पुनःसंबंध निश्चित झाला, आणि पुनःसंबंध निश्चित झाला की पुनःसंबंधी त्या जीवाला परमेश्वर जन्मवितात। आणि कसं जन्मवितात ते पुढे लीळेमध्ये येतो विषय। जे गुजराते खांबायती भटोबासांशी जन्म झाले, जन्म झालेला आहे भटोबासांचा। आणि जन्म कुठे होतो, सुखिया श्रीमंताच्या घरी। त्या लीळेमध्ये पुढे वृत्तांत तो येतो की सुखिया श्रीमंताच्या घरी तो पुनःसंबंधीय जो पुरुष आहे, म्हणजे तिथे स्त्री देह नाही दिल्या जात, पुरुष देह दिल्या जातं पुनःसंबंधी। का बरं, स्त्री देही काय आहे, स्वतंत्रता हा प्रकार नाही आहे। स्त्री म्हणजे परतंत्र आहे आणि स्त्रीच्या संपर्कात आलेली व्यक्ती आहे, म्हणजे ज्याच्याशी लग्न होतं तो लग्नाच्या आधी कसा असतो, तो स्वतंत्र असतो, पण लग्न झाल्यानंतर काय होतं, तो त्याची स्वतंत्रता राहत नाही। आणि स्त्री स्वतः मुळातच स्वतंत्र नाही आहे, तिला कुठे घराच्या बाहेर पडायचं, निरूपणाला जायचं असेल तर घरातली सगळी कामं करूनच बाहेर पडावं लागतं, असं बाहेर पडता येत नाही। संध्याकाळी उशिरा जायचं निरूपणातनं घरी, तर संध्याकाळी स्वयंपाक बनवून यावं लागतं। ही स्वतंत्रता स्त्रीला नाहीये, परतंत्रता आहे, घरातल्या सगळ्यांचा विचार करावा लागतो। म्हणून काय आहे, तुमचं आयुष्य असं मुक्त आयुष्य नाहीये। देवा धर्माला जरी वेळ द्यायचा असेल तरी तुम्हाला विचार करूनच द्यावा लागतो।
आणि म्हणून इथे या ठिकाणी पुनःसंबंधी परमेश्वर जीवाला जन्मवितांना पुरुष देहच देतात. इथे देवाला काही कुठला भेदाभेद नाहीये, परंतु तो भेदाभेद आपण लावून घेतले. आमचे स्वामी तर सांगतात तुम्हाला की बाई पुरुषाहूनही असावे, म्हणजे पुरुष कसा स्वतंत्र आहे तशा पद्धतीने धर्म कार्यासाठी तुम्ही पुरुष बनून राहा, घाबरू नका कशाला. आणि देवासाठी जे कार्य तुम्हाला करता येईल ते करायचंच, मग तिथे बाकीच्यांचा विचार करत नाही बसायचा. परंतु तरी सुद्धा प्रत्येक स्त्री काय पुरुष होऊन धर्म आचरत नाही. वाचून जर का स्त्रिया जर का अशा प्रकारे धर्म आचरायला लागल्या, पुरुषांच्या कितीतरी पुढे निघून जाते. ही क्षमता स्त्रियांमध्ये आहे. पुरुषांकडे देवधर्म कमी आहे. आणि निरुमणालाच बघा पुरुष मंडळी किती आहेत, है ना. कुठेही जा तुम्ही, मार्गात गेल्या स्त्रियांची संख्या जास्त आहे, कुठल्याही पोथीला स्त्रियांची संख्या जास्त आहे. सगळ्या ठिकाणी भांड्याला स्त्रियांची संख्या जास्त आहे. प्रत्येक ठिकाणी स्त्रियांची संख्या आहे. धर्म कार्यासाठी पण स्त्रियांची संख्या आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही पुरुषांपेक्षा चांगला धर्म आजपर्यंत आपण करत आलेलो आहोत. स्त्रियांच्या माध्यमातनं खूप चांगल्या प्रकारे धर्म जो आहे तो वृद्धिंगत झालेला आहे. आणि म्हणून आमच्या महादाईचा आम्हाला बघायला मिळतात की महादाईसांचे पण भरपूर प्रश्न स्वामींच्या समोर महादाईसांनी ठेवलेले आहेत. त्यामुळे भरपूरसा धर्म तत्वज्ञान जे आहे ते आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे. म्हणून या ठिकाणी स्वामींनी काय केलेलं आहे की ती परतंत्रता कायम राहू नये, स्वतंत्रता तुम्हाला तिथे तरी लाभता आली पाहिजे. आणि म्हणून पुन्हा संबंधी काय केलं जातं, पुरुष होऊनी जन्मविती. आणि त्या जन्मायच्या वेळेला त्या बालकालाही कुठला त्रास नाही आहे. आणि ज्यांच्या उदरी तो जन्मणार आहे त्या आईला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. आणि घरी सुद्धा कसं आहे, सुखी आणि श्रीमंत. सुखी म्हणजे काय, सुखी आणि श्रीमंत या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत बरं का. एखादा व्यक्ती श्रीमंत असेल पण तो सुखी नसतो. आणि सुखी व्यक्ती म्हणजे श्रीमंतच असला पाहिजे असं काय नाही. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आपण आता काय व्हायला बघतोय, आपण सुखी व्हायला बघतोय, परंतु आपण होतो श्रीमंत, है ना. तुम्हाला वाटतं की सुख कशात आहे, पैशात आहे. श्रीमंत होण्यात सुख आहे. तुम्ही श्रीमंत होता आणि सुख परत भेटतच नाही. मग आपल्याला काय होता आलं पाहिजे, सुखी समाधानी होता आलं पाहिजे. ते सुख आणि समाधान फक्त अध्यात्मामध्ये आहे. पुनःसंबंधी आपल्याला अशा घरी जन्मविल्या जातं किंवा जाईल, सुखी आणि श्रीमंत. सुखी म्हणजे तिन्ही ताप नाही, आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक, तिन्ही ताप तिथे घरी नाही आहेत. घरी कुठलाही वाद नाही, काय नाही, काय नाही, कुठल्याच प्रकारचं दुःख नाही आहे त्या घरामध्ये. ते सुखी कुटुंब आहे. आणि श्रीमंत म्हणजे कुठलाच पदार्थ उणा नाही, ही श्रीमंत याची व्याख्या आहे. कुठलाच पदार्थ उणा नाही, जे पाहिजे ते लगेच हजर होतं. अशा घरी त्या बालकाला जन्मविल्या जातं, त्या जीवाला जन्मविल्या जातं. आणि मग 12 वर्षापासून पुढे स्वामी त्यांना त्या जीवाला भेट देतात. असा तो पुनःसंबंधाचा जो निर्णय आहे तो मांडला जातो. आणि भट्टोबासांना जे जन्मविलेलं आहे त्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे, स्वप्न पडलेलं आहे. म्हणजे ते कुठल्या ठिकाणी जन्मविलं तर ते सुद्धा स्वप्नामध्ये त्याची निश्चिती दाखवल्या गेलेली आहे की गुजरात खांबायती भट्टोबासांशी जन्म झाले. सोन्या मोतियांचा पाऊस पडिला, सोन्या मोतियांचा पाऊस पडलेला आहे. त्यांचा जन्म झाला तेव्हा. म्हणजे आता हा एकदम थोडं शब्दशः घेता येत नाही आपल्याला. खरोखरच सोन्या मोत्यांचा पाऊस, सोन्याचा किंवा मोत्यांचा पाऊस पडला असेल असं अगदीच धरून चालायचं नाही. त्या काळामध्ये ते बालक जन्मल्यामुळे ते घरातली जी काही मंडळी ती एवढी आनंदित झाली की त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये असं दान दिलं म्हणा वगैरे, किंवा त्याची उलाढाल झालेली आहे सोन्याची आणि मोत्यांची. गगनी दुंदुभी वाजनिल्या. आता हे स्वप्न सुरू आहे बरं का. स्वप्नामध्ये हे सगळं दिसतं आहे की सोन्या मोत्यांचा पाऊस पडतो आहे. आपण पाऊस कसला बघितलेला आतापर्यंत, पाण्याचाच बघितलेला आहे. इथे सोन्याचा मोत्यांचा पाऊस स्वप्नामध्ये तो पडतो आहे.
गगनी दुंदुभी वाजली. दुदुंभी म्हणजे गगनामधनं काय झालेलं आहे, नगाऱ्यांचे आवाज आलेले आहेत. देवी पुष्प वर्षाव केला आणि वरून फुलं अशी आलेली आहेत, सगळी फुलांच्या पाकळ्या अशा वर्षवल्या गेलेल्या आहेत देवतांकडनं. ऐसे स्वप्न देखील, असं स्वप्न त्यांना दाखवल्या गेलेलं आहे. म्हणजे स्वप्न वगैरे कसं दाखवलं जातं, एखादा जीव जर का प्रतिकूल असेल किंवा अनुकूलच आहे, अजून अनुकूल करायचं असेल किंवा प्रतिकूल असेल तर त्याला अनुकूल करायचं असेल, आणि अनुकूल असेल तर त्याला अजून अनुकूल करायचं असेल, किंवा कुठल्या प्रकारचा संदेह असेल तो फेडायचा असेल, तर अशा वेळेला हे जे काय आहे, हे स्वप्न जरी म्हटलं तर ह्याला काय म्हणतात, सूचित म्हटलं जातं. स्वप्न लटिका, सूचा ते साच. सूचित जे असतं ते खरं असतं, आणि स्वप्न कसं असतं. आणि तुम्ही आम्हाला काय सांगता, बाबा आम्ही एक स्वप्न बघितलं, याचा अर्थ काय. म्हणजे आता ते स्वप्नाचा अर्थ आम्हाला लावत बसावा लागतं. याच्यावर काय आम्ही काय कुठली अभ्यास केलेला नसतो. तुमचं एक समाधान म्हणून आम्हाला त्या स्वप्नाचा अर्थ सांगत बसावा लागतं. वांचून आम्हालाही त्याच्यातलं काही कळत नाही. परंतु त्यातल्या त्यात स्वप्नाशी आपण एवढे जोडलेला असतो. मी नाही सांगितलं तुम्ही दुसऱ्याला कोणतरी विचार, तिसऱ्याला विचार, चौथ्याला विचार, हे चालूच राहतं. आपण आपल्या सोयीचं उत्तर जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत, की बाबा मग ह्याच्यातनं काय दाखवलं देवाने, नाही देवाने असं दाखवलं की तुम्ही अनुसरण नाही घेतलं तरी चालेल. हा, हे पटलं बरं का उत्तर. आपल्याला हे उत्तर पाहिजे असतं. मग इथे स्वप्न सुद्धा कधी कधी त्याच्यातनं जरी लटिके आहे तरी पडलं तर आपल्यालाच आहे की नाही, ते आपल्यालाच का पडलेलं आहे. जरी खोटा असेल तरी त्याच्यातनं काय करायचं, आपण धर्मयुक्त अर्थ काहीतरी काढायचा. की मी स्वप्नामध्ये गाठी घेऊन, खूप वेळ मी गाठी घेऊन आहे म्हणजे काय आहे बाबा, त्याच्यातनं आम्ही अर्थ सांगणार की तुमचं स्मरण कमी पडतं आहे, स्मरण करा तुम्ही. म्हणजे धर्मयुक्त अर्थ काढायला काही हरकत नाही. आपल्या आयुष्यात कुठल्याही घटना घडल्या त्याला धर्माशी जोडा आणि धर्मकार्य आपलं वाढवा. कुठेतरी धर्मकार्य आपलं कमी पडतंय किंवा धर्मकार्य पुढे काहीतरी प्राप्त होणार आहे, तो अर्थ काढून तो सांगता येतो. सूचित हे कमी वेळासाठी असतं. ह्यांना जे पडलेलं आहे ते स्वप्न नव्हे, ते सूचित आहे. आणि हा जो काही विभाग आहे फक्त महानुभाव पंथामध्ये सांगितला गेलेला आहे. एरवी जगाला फक्त स्वप्न माहिती आहे. झोपेमध्ये जे आपण बघतो त्याला स्वप्न म्हणतात एवढं माहिती आहे. पण आमच्या स्वामींनी त्यातही दोन विभाग केलेले आहेत. स्वप्न हे एक वेगळं आहे, जे दिवसभरामध्ये तुमच्या मनामध्ये सुरू असतं, ते कुठेतरी डोळ्यासमोर दिसणं झोपल्यानंतर त्याला स्वप्न म्हणतात. ते विचार असतात, अंतर्मनातले विचार असतात, ते स्वप्नामध्ये येतात. आणि दुसरं एक निर्णय सांगितला जातो की बिनचालीचे जे कर्म आहेत, जे कर्म पुढे चालणार नाहीयेत, मानसिक होऊन तिथेच संपून गेलं, वाचिक आणि शारीर होणार नाहीत, किंवा एखादं कार्य मानसिक आणि वाचिक झालं ते आता पुढे शारीर होणार नाहीये, कुठल्या कारणास्तव तिकडे ते कार्य थांबलं, स्थगित झालं. आता ते जे मानसिक कर्म झालेलं आहे त्याचाही भोग भोगावा लागणार, आणि मानसिक वाचिक झाले त्याचंही कर्म भोगावा लागणार. पण कर्म पूर्ण न झाल्यामुळे, लेप न लागल्यामुळे तो भोगवताच येत नाही. मग आता काय करायचं, मग त्याचा भोग स्वप्नाद्वारे भोगविला जातो. तुम्हाला कधी कधी चांगले स्वप्न पडतात, स्वप्नामध्ये खूप पैसे मिळालेत वगैरे, तुम्ही इतके आनंदी असता आणि झोपेतनं लगेच तुम्ही नेमके पैसे मोजायला घेणार तेवढ्यात कोणतरी उठवून देतं तुम्हाला. त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं, की थोडं उशिरा उठवलं असतं यांनी तर, जसं काही पैसे तुमच्या खात्यातच जमा होणार होते. म्हणजे तो आनंदाचा भाग आहे पण स्वप्नातच आहे, त्याचाही आनंद वाटतो आपल्याला. आणि एखादा दुःखाचा भाग असतो, तो स्वप्नात दिसतो, त्याचं दुःख होतं, आणि त्याच्यातनं परत आपण जाग झाल्यानंतर कळतं रे तर दुःख होतं पण हे स्वप्न होतं. पण तुम्हाला सुखही झालं आणि दुःखही झालं. स्वामींनी दृष्टांतही त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे सुख दुःख झाले ते साच, ते तर खरंच झालं तुम्हाला. म्हणजे हे दुःख हा सुद्धा कर्माचा भोग आहे. देवता तुम्हाला कुठे सोडत नाही. तुम्ही झोपलेले असले तरी तिथे सुद्धा बिनचालीच्या कर्माचा भोग देवता ती भोगवत असते. आणि म्हणून इथे आमच्या स्वामींनी जे आम्हाला देतात, देवता स्वप्न दाखवतात, पण आमचे स्वामी जे आम्हाला दाखवतात ते काय आहे, सूचित दाखवतात. सूचित हे कधी दुःखरूप नसतं. सूचिताच्या
त्या क्रियेमध्ये सुद्धा आपल्याला परमेश्वर तुम्ही काय केलं पाहिजे सूचित करतात, हे सांगतात तुम्हाला. म्हणजे देव सुद्धा आपल्याला सोडत नाहीत, देवता भोग भोगविण्यासाठी सोडत नाहीत. आणि आमचे स्वामी तुम्हाला विधी घडवण्यासाठी कुठे सोडत नाही. तुम्ही झोपलेले असाल तर त्याच्याच स्वामी सूचित दाखवतात की तुम्हाला स्मरण करायची सूचना त्याच्यातनं येते. किंवा अजून काही अन्नदान असेल, काही सेवा असेल, काही ती करण्याची सूचित तुम्हाला त्या ठिकाणी दाखवल्या जातं. आणि त्यातनं बरोबर ज्याला सूचित झालेलं आहे त्याला बरोबर कळतं. ते एक विशेषता त्याची आहे. तुम्हाला सूचित दाखवलं ना तर तुम्हाला बरोबर कळतं की मला हे काय दाखवलं देवाने. कधी कधी पहिल्या ह्याच्यात कळत नाही, दुसऱ्या ह्याच्यात कळत नाही, तिसऱ्या ह्याच्यात मात्र ते कळतं. ते सूचा ते साच. आणि म्हणून हे साच आहे. भटोबासांचा जन्म झाला, पुनःसंबंध झालेला आहे, हे साच आहे. आणि म्हणून त्यांना जे पडलं त्याला स्वप्न नव्हे तर त्याला सूचित म्हणता येईल. आणि अशा पद्धतीने त्यांनी ते स्वप्न बघितलं. मग उदेक देमायसी पंडित बासा केशोबासां पुढे सांगितले. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी देमाईसांनी म्हणजे कटक देमाईसांनी काय केलेलं आहे की ते जे स्वप्न पडलं ते पंडित बास आणि केशोबास यांच्या पुढे ते स्वप्न त्यांनी सांगितलं की अशा अशा प्रकारचं स्वप्न मला पडलेलं आहे. मग पंडित बास केशोबास विजना निघाले. आता त्यांना सुद्धा ते जे काही सांगतायत ते असं पटकन लक्षात आलंच असेल असं नाही. कारण की काही गोष्टी सूचित आहेत हे कळतात, पण त्याचे अर्थ थोडस लावायला कधी कधी आपल्याला खूप चिंतन करावं लागतं. पटकन काही त्याचा अर्थ सांगितला आणि झाला असं नाही. त्यासाठी सुद्धा आपल्याला परत कधी कधी सूचित नाही कळालं, त्यासाठी देवाला चिंतन करावं लागतं की काय तुम्ही दाखवलं मला काही लक्षात आलं नाही, ते तुम्ही मला काय करा, परत ते व्यवस्थितपणे सुचवा, सांगा, लक्षात आणून द्या. आणि मग हे पंडित बास केशवबासांना सांगितलं. त्यांनी ते ऐकलं आणि नंतर मग ते जेव्हा विजनाला गेले तेव्हा ओरंगळीचे व्यवहारे खांबाईता जात होते. तेव्हा ओरंगळचे जे काही आहेत तेलंग देशातले वगैरे जे काही व्यवहारी व्यापारी आहेत, व्यावसायिक आहेत, ते कुठे चालले होते? खांबाईत, गुजरातला चाललेले होते. म्हणजे या टोकाहून त्या टोकाला ते चाललेले आहेत. आणि जात असताना त्यांना केशवबासांनी विचारलं, म्हणजे तो मोठा तांडा असेल काही, आणि केशवबासांनी विचारलं तुम्ही कवना ठाया जाता, म्हणजे कुठे निघालात तुम्ही? तर तेही म्हटले आम्ही खांबाईता जातो, आम्ही खांबाईतला चाललेलो आहोत. त्यांच्या बोलण्यातही काही विषय असेल वगैरे, उगाच केशवबासांनी जाऊन विचारलं नाही, काहीतरी संदर्भ त्यांच्या लक्षात आला असेल म्हणून त्यांनी विचारलं. त्यांनी सांगितलं आम्ही खांबाईताला चाललेलो आहोत. तेथ आमच्या सोयऱ्यासी पुत्र झाला, तिथे आमचे सोयरे आहेत. सोयरे म्हणजे कोण? ज्यांच्याशी आपण सोयरीक केली ते आपले सोयरे. आणि आपल्या सोयऱ्यांचे जे सोयरे आहेत त्यांना धायरे म्हणतात. माहिती आहे तुम्हाला? सोयऱ्यांचे सोयरे धायरे. म्हणजे इथे जे आमचे जे कोणी सोयरे आहेत त्यांना पुत्र झालेला आहे, मुलगा झालेला आहे, आणि त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. आता बहुतांशी इतक्या लांबून कोणी एखाद्या मुलगा जन्मला आहे त्याच्या बारसाला चाललेले आहेत, म्हणजे एवढ्या लांबून चाललेत. आत्ताची गोष्ट नाही आहे ही त्या काळातली गोष्ट आहे. म्हणजे प्रवास करायचा म्हणजे प्रवास करण्याच्या आधी विचार करावा लागायचा, म्हणजे एवढ्या लांब जायचंय, कशाने जायचं, कसं जायचं वगैरे, म्हणजे प्रवास लांबचा टप्पा असायचा. मग काही महत्वपूर्ण असेल तेव्हाच जाणं व्हायचं. असं उठसूट आपण कधी निघालो, कार्यक्रमाला पोहोचून लगेच आलो, आत्ता ती सोय आहे, आधीच्या काळात ती सोय नव्हती. मग आता हे एवढ्या लांब चाललेले आहेत आणि बारशासाठी चाललेले आहेत, म्हणजे काहीतरी विशेष बारसा आहे ते, आणि म्हणूनच ते चाललेले आहेत. आणि ते जाण्यामागचं कारण ते स्वतःच सांगतात की आम्ही का चाललेलो आहोत, की त्याच्या बारस्या कारणे जातो. काही सांगू त्या बालकाचे आश्चर्य. त्या बालकाचं आश्चर्य काय सांगायचं तुम्हाला? नवमास तिये मातेसी निरोध नाही. 9 महिने म्हणजे जी काही आई आहे, होणारी आई आहे, तिला 9 महिने काय आहे? त्रासच असतो सगळ्याच बाबतीमध्ये.
असं चालायचं नाही, असं बसायचं नाही वगैरे, हे खायचं नाही, ते खायचं नाही, कितीतरी काळजी असते आणि प्रसूती वेदना वगैरे असतात. म्हणजे इत्यादी प्रकारे 9 मास तिला कुठल्याही प्रकारचा काहीच त्रास नाही. आणि प्रसूती समय उपद्रव नाही. प्रसूती झाली त्यावेळेला सुद्धा अजिबात तिला काहीच त्रास नाही झाला. आणि जन्मला तेवेळी मोतिया सुवर्णाचा पाऊस वरिकला. आणि जन्मला तेव्हा मोतिया आणि सोन्याचा पाऊस पडला असं तेही सांगतात. देवी पुष्प वर्षाव केला, गगनी दुंदुबीत रहाटिलिया, म्हणजे नगारे वाजले. ऐसी गोष्टी ऐकून पंडितबास केशवबास बिढारा आले. म्हणजे त्यांच्या त्या बोलण्यामध्ये तो विषय चालूच असतो. जे प्रवासाला निघालेत, कुठे निघालेत, आणि असं तर पहिल्यांदाच ऐकलं की एखादा बालक जन्मल्यानंतर असं काही चमत्कार होणं हे त्यांनी पहिल्यांदाच ऐकलेलं होतं. म्हणून त्यांच्या चालण्यामध्ये ते जे काही विषय, त्या विषयाचं बोलणं सुरू होतं. आणि ते विषय, तो बोलणं कुठेतरी केशवबास आणि पंडितबासांनी ते ऐकलं. आणि म्हणून त्यांनी विचारलं की तुम्ही कुठे चाललात. आणि मग त्यांनी जे सांगितलं ते सकाळी जे स्वप्न ऐकलेलं होतं मगाशी देवाईसांकडनं, ते स्वप्न इथे खरं आहे असं सुद्धा त्यांनी ऐकलं. म्हणजे त्यांना जे स्वप्न सांगितलं गेलं ते स्वप्न नसून ते सूचित होतं आणि ते खरं घडलेलं होतं याची प्रचिती त्यांना त्या ठिकाणी आलेली आहे. की शक्यतो असं जे काही सूचित दाखवलं जातं ते परमेश्वराच्याच मनोधर्माने ओळखणी, माया वगैरे असं काही सूचित दाखवत असते. जेणेकरून काय आहे की आपला जो भाव आहे, जसं आता आपण पुनःसंबंधी या पुरुषाचा निर्णय मांडला, अनुसरण घेतलं, निर्दोषपणे ते जर का पार पाडलं की सुखिया श्रीमंताच्या घरी पुरुष होऊन जन्मविल्या जातं, परमेश्वर भेट देतात. आता हे कोणी बघितलेलं आहे? तुम्ही आम्ही बघितलं का काही? आता तुम्ही कसं विश्वास ठेवणार? मी कसा विश्वास ठेवणार? कारण की हे फक्त शब्दच चालू आहेत. म्हणून तुम्हाला आम्हाला याची प्रचिती आली पाहिजे. तुम्हाला आम्हाला कुठल्या प्रकारचा संदेह मनात राहिला नाही पाहिजे. आणि कुणी बघितलंय पुनःसंबंध असं वाक्य आपल्या मुखामध्ये आलं नाही पाहिजे. म्हणून परमेश्वर काय करतात, त्याची प्रचिती देतात. काहीतरी सूचिताद्वारे ते कळवले गेले. एरवी तर कळालं नसतं. आणि म्हणून सूचिताद्वारे कळवलं की अशा प्रकारे अनुसरण जर का निर्दोषपणे तुम्ही पार पाडलं तर सुखिया श्रीमंताच्या घरी पुरुष होऊन जन्मविल्या जातं याची प्रचिती भटोबासांच्या पुनःसंबंधाच्या जन्माच्या माध्यमातनं इथे आम्हाला देवाने दाखवलेली आहे. आता आम्हाला कुठल्याही प्रकारचा संदेह नसला पाहिजे की पुनःसंबंध होतो की नाही होतो, किंवा खरंच देवाने सांगितलं तसाच होतो का. तर देव जे सांगतात, आमच्या स्वामी जेही काही सांगितलेलं आहे त्यातलं काना मात्रा सुद्धा खोटा नाहीये. काना मात्र सुद्धा खरा आहे. शब्द आणि अक्षर तर खरे आहेच, पण त्याला दिलेले काने मात्र सुद्धा खरे आहेत. त्यातला एकही काना किंवा एकही मात्र खोटा नाहीये की हा चुकून आलेला आहे. इतकं सगळं स्वामींनी सांगितलेलं नित्य आहे. परमेश्वराचे सगळंही नित्य सांगितलेलं आहे. आणि म्हणून स्वामींनी 800 वर्षा पहिले सांगितलेलं असेल तत्वज्ञान, किंवा दत्तात्रय प्रभूंनी त्याच्याही आधी अवतार घेतला त्यावेळी कृतयुगात म्हणा किंवा त्रेत युगात सांगितलेलं असेल, ते याही युगात खरं आहे. आणि इथून पुढे अनेक चौकड्या जातील, युग जातील, सृष्ट्या जातील, तर ते खरंच राहणार आहे. ते पुसल्या जाणार नाही. परमेश्वर का प्रत्येक वेळी तत्व बदलत नाहीत. तत्व एकच आहे, ज्ञान एकच आहे. आणि तेच प्रतिसृष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं जातं. आणि अनंत सृष्टी आपण तेच ऐकत आलेलो आहोत. त्यामध्ये कुठलाही बदल नाही. आणि आपल्यामध्ये सुद्धा कुठलाच बदल नाही. आपण बदललो पाहिजे की नाही. आता अनेक वेळा ज्ञान ऐकून 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 की बाबा निरूपण सुरू व्हायच्या आधी काय करा, काय करा, अन्यवार्ता करा. निरूपणाच्या आधी अन्यवार्ता करायची, नाहीतर काय होईल, तुम्ही निरूपणाच्या आधी पण धर्मवार्ता कराल, निरूपण ऐकताना पण धर्मवार्ता, नंतर पण धर्मवार्ता, तुमचं अनुसरण लगेच होऊन जाईल समाप्तीलाच.
म्हणून निरूपणाच्या आधी धर्मवार्ता करायची नाही, अन्यवार्ताच करायची. निरूपणानंतर सुद्धा अन्यवार्ताच करायची. म्हणजे कसं होतं की धर्मवार्तेचं महत्व राहतं आपल्याला. म्हणून आपण सुद्धा बदललो पाहिजे. पुन्हा 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 ऐकून आपण स्वतःमध्ये जर का बदल नाही केला तर मग आपल्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये असा बदल होणार नाही जसा भटोबासांच्या आयुष्यात झाला. पुन्हा संबंधी निघून गेले ते. हा जन्मातलं किती वर्ष देवाला दिले त्यांनी? थोडेसेच वर्ष दिले, परंतु त्या थोड्याशा वर्षामध्ये स्वामींच्या सन्निधानीच किती वर्ष होते? 3.5 वर्ष होते. त्याच्यातच कितीतरी मोठा बदल झाला. पुढे नंतर स्वामींच्या नंतर श्रीप्रभूंच्या सन्निधानी होते. त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण जे सांगितलेलं आचरण आहे ते आपल्या जीवनामध्ये उतरवलं. स्वामींच्या नंतरची गोष्ट ही. आणि श्रीप्रभूंनी सुद्धा बीजे केल्यानंतर स्वामींनी दिलेली जी सेवा आहे 500-700 गुरुकुळाची, ती सेवा करत करत स्वतःचा धर्म सुद्धा सांभाळलेला आहे. तुमच्याकडे किती लोक असतात घरामध्ये? 3 किंवा 4 असतात. ते आम्हाला वेळच भेटत नाही, स्मरणाला, वाचनाला वेळ मिळत नाही, ऐकण्याला वेळ मिळत नाही. कुणी कुणी म्हणतात आम्ही कधी कधीच ऐकतो निरूपण. का? वेळच मिळत नसतो. कुठे वेळ, कुठे इन्व्हेस्ट करता तुम्ही एवढा वेळ? काढा त्यातला. आमचे आचार्य भटोबा 500-700 गुरुकुळ सांभाळायचे. 500 ते 700 लोक शिष्य सांभाळायचे, परंतु स्वतःचा नित्य निमित्त विधी मात्र त्यांनी बंद केला नाही. ते म्हणाले नाही की ह्याच्यासाठी मला वेळ भेटत नाही. तुमचा वेळ ह्याच्यासाठीच तुम्ही उपयोगी आणला पाहिजे, कारण की तुमची मुख्य साधना हीच आहे. तुम्ही इथे जन्मलेत, तुम्ही पंथात आले म्हणजे काही प्रपंच करायला नाही आले. प्रपंच परमार्थामध्ये प्रपंच करायचा आहे, प्रपंचात परमार्थ करायचा नाहीये. प्रपंचात परमार्थ म्हणजे काय? पूर्ण वेळ प्रपंच आहे आणि त्यातला थोडा वेळ परमार्थ आहे. मी थोडं उलट सांगतो की तुम्हाला परमार्थामध्ये प्रपंच करायचंय, करायसाठी तुम्ही आलेत परमार्थच, पण इथे काही जे काही तुम्ही बंधनं लावलेली आहेत ते सुद्धा पार पाडायचे. पण ते करत असताना सुद्धा तुमचा परमार्थ चालूच राहायला पाहिजे. स्वयंपाक करताना श्रवण करा, स्मरण करा. प्रवासात निघाले, श्रवण करा, स्मरण करा. विचार तोच, चिंतन तेच असलं पाहिजे. देवाचं नाव 24 तास मुखामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. स्वतःला बदला याच्यामध्ये, तरच आपल्याला पुनःसंबंधाचा प्रवास आपला चालू होईल. कुठेतरी देव विचार करतील की यांना सुद्धा अनुसरण घडवलं पाहिजे, यांना सुद्धा पुनःसंबंधाला नेलं पाहिजे. आपल्याकडे सुद्धा लक्ष देवाचं जाणं आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी पंडितबास केशवबासांनी ते सर्व ऐकलं आणि ऐकल्यानंतर ते आले मठामध्ये परत आणि म्हणतात, देमाईये देमाईये तुझे स्वप्न साच झाले. तुम्ही जे स्वप्न सांगितलं ते साच आहे बरं का, खरं आहे, ते खोटं नाही. ते देमाईसापर्यंत कळालं. त्याच्यानंतर पंडितबास केशवबास परमार्गाला सुद्धा हे स्वप्न सूचित कळालं, परंतु त्याची अजून जी हे सूचित खरं आहे की खोटं आहे याची सुद्धा प्रचिती देवाने दिलेली आहे. म्हणजे परमेश्वर सर्व परीने तुमच्यापर्यंत यथार्थता जी आहे ते पोहोचवत असतात. आता तुम्ही म्हटले की आम्हाला काही सुचत नाही, हे करायचं की ते करायचं, आमच्या देवाने ती यथार्थता सूत्रपाठाच्या रूपाने देऊन ठेवलेली आहे. ते सूत्रपाठ आपल्याकडे आहे. तुम्ही संदेहात असण्याचं काहीच कारण नाही. निश्चिती आहे सूत्रपाठ म्हणजे. लीळाचरित्र म्हणजे निश्चिती आहे, स्मृतीस्थळ म्हणजे निश्चिती आहे, मार्गरूढी वृद्धाचार ही निश्चिती आहे. एवढ्या सगळ्या 4 निश्चित बाबी तुमच्याकडे दिलेल्या आहेत. हे 4 प्रमाण तुम्हाला दिलेले आहेत. आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचा संदेह असण्याचं काम नाही. तुमच्याकडे एकच निश्चितता नाही. श्रुती, स्मृती, मार्गरूढी, वृद्धाचार एवढ्या 4 निश्चिती आपल्याला देवाने दिलेल्या आहेत. आणि म्हणून येथीचा जो ज्ञानी आहे त्याबद्दल स्वामी सांगतात, एवम वा नाही, म्हणजे हे करू का ते करू अशी संदेह येथीच्या ज्ञानियाला नाहीये. जो ज्ञानिया, ज्याला ज्ञानाचा जो काही अनुभव आहे, ज्ञान आचरण्याचा अनुभव आहे आणि त्या आचरणातून आलेल्या प्रचितीचा अनुभव आहे, असा व्यक्ती कधी संदेहामध्ये नसतो की नामाने साह्य होईल का नाही होईल या संदेहात तो नसतो. तो नामस्मरणच करत असतो. तो कुठले स्तोत्र वगैरे वाचत बसत नाही. आणि म्हणून ही निश्चिती आहे. ती निश्चिती, सुचिताची निश्चिती
देमाईसापर्यंत, पंडितबास, केशवबास, परमार्गापर्यंत नव्हे तर आत्ता जेवढ्यांपर्यंत हा वृद्धाचार आलेला आहे, ज्यांनी ज्यांनी हा वृद्धाचार ऐकलेला आहे त्या सर्वांपर्यंत ही प्रचिती पोचलेली आहे. इतका मोठा परमेश्वराचा जो काही व्रत आहे घेतलेलं देवाने किंवा जीवाचा उद्धार करायचा आहे, तर ते करत असताना यथार्थता जी आहे तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य परमेश्वर आजपर्यंत करत आहेत आणि पुढे अनंत सृष्टी करणार आहे. आणि ते सगळं सांगितल्यानंतर ते म्हणतात, यस्मिन देशे वसेत ज्ञानी योगी स्वाध्यात्म चेतस तन्मंडळम पवित्रम च प्रयाती निमिषात ध्रुवम. म्हणजे ज्या भूमीमध्ये येथीचा ज्ञानी आहे ती जागा कशी होते, पवित्र होऊन जात असते. म्हणजे ज्या भूमीमध्ये, ज्या जागेमध्ये परमेश्वराचे जे काही ईश्वर परायण साधक येतात, ते वासनिक असोत आणि ते साधू असोत, अधिकरण असोत, ते कोण आहेत? सर्व धर्मवार्ता करणारे लोक आहेत. त्यांच्या मुखामध्ये धर्मवार्ता, अधिकरणांच्या मुखी धर्मवार्ताच असते, साधूंच्या मुखी धर्मवार्ता असणार. आणि वासनिक, वासनिक कोणाला म्हणायचं? जो धर्माशी जोडलेला आहे, धर्मवार्ताच करतो त्याला वासनिक म्हणायचं. अन्य वार्ता करीत असेल तर तो वासनिक नव्हे. कारण की वासनिकाच्या बाबतीत सांगितलं की अनिष्ट सेवा पोळे तो वासनिक. अनिष्ट जर का त्याच्या हातून घडलं तर तो पोळतो, अक्षरशः जळतो मनातल्या मनात, त्याला वासनिक म्हटलेलं आहे. धर्मवार्ता कशात येते? इष्टामध्ये की अनिष्टामध्ये? हा, इष्ट आणि अनिष्ट बरं का. अन्य वार्ता कशात येते? अनिष्टामध्ये येते. आणि धर्मवार्ता कशामध्ये येते? इष्टामध्ये येते. इष्ट आणि अनिष्ट. धर्मवार्ता केली तर इष्ट आहे, परमेश्वर प्रसन्न होतात. आणि अन्य वार्ता केली तर अनिष्ट आहे, परमेश्वर उदास होऊन जातात. खंती परमेश्वराला येते. आणि ती जी जागा आहे जिथे आपण बसून अन्य वार्ता केली, ती जागा सुद्धा कशी होते? अपवित्र होऊन जाते, त्या दोषाने भरभटून जाते ती. आणि तेच जर का तुम्ही त्या ठिकाणी धर्मवार्ता केली तर ती जागा सुद्धा पवित्र होऊन जाते. आपल्या घरोघरी आपण वैयक्तिक स्मरण का करावं? कारण की ती जागा आम्हाला पवित्र करायची. धर्मवार्ता घडून का आणायची? आमच्या घरी सुद्धा धर्मवार्ता झाली पाहिजे, असं तुमचा प्रत्येकाचा आग्रह असणं गरजेचं आहे. 4 लोक का होईना येऊन धर्मवार्ता आमच्याकडे आठवड्यातनं एकदा झाली पाहिजे, जेणेकरून तुमची ती जी भूमी आहे घराची ती पवित्र होणं आवश्यक आहे. कारण की तुम्हाला सुद्धा पवित्र व्हायचं आहे. तुम्ही जे कार्य करत आहात प्रपंचामध्ये, त्यामुळे ती भूमी अपवित्र झालेली आहे. तिथे रज, तम, हिंसा त्या घरामध्ये रोजची चालू आहे. वाद सुरू आहेत, विविध व्यवहार चालू आहे दोषरूपी. त्याच्यामुळे काय, ती भूमी अपवित्र होत जाते. आम्हाला तिला पवित्र करायचं आहे. तुम्हाला साधं एका ठिकाणी बसायचं असेल, ती जागा तुम्ही स्वच्छ करता आणि मग बसता. किती काळजी घेतो. का काळजी घेतो? कपडे खराब नाही झाले पाहिजे. परंतु आपलं जे मन खराब होत आहे त्या जागेमध्ये राहून, तर ती जागा आपल्याला पवित्र करत राहिलं पाहिजे स्मरणाच्या माध्यमातून वगैरे. आणि म्हणून सांगितलं की ज्या भूमीमध्ये येथीचा ज्ञानी येतो, थांबतो, बसतो, तो एकटा जरी येऊन बसला तरी ती भूमी पवित्र होते. कारण की तो एकटा येऊन बसल्यानंतर स्मरण करत बसणार. ते कोणाला घेऊन आले तरी ती भूमी पवित्र होणार. कारण की ज्यांना ते घेऊन येतील त्यांच्याशी ते धर्मवार्ताच करणार. म्हणजे ज्यांना ते घेऊन येतात ते अन्य वार्ता करणारे नसतात. आणि त्याच्यामुळे धर्मवार्तेचा भाग ईश्वराने सांगितलेल्या विधीच्या भूमीमध्ये होतो. आणि ते कार्य करणारी व्यक्ती त्या भूमीमध्ये आली की ते कार्य होत राहतं आणि त्याच्यामुळे ती भूमी पवित्र होत राहते. आणि म्हणून आपण ज्ञानियाचं महत्व लक्षात घेतलं पाहिजे. परमेश्वराचा जो आचरणवंत ज्ञानी आहे त्या व्यक्तीचं महत्व लक्षात घेतलं पाहिजे की तो जर का व्यक्ती आला किंवा आपण तसे झालो, आपल्यालाही तसं व्हायचं. नुसतंच ज्ञानियांना बोलवत राहायचं आपल्या घरी असं नाही. आपण सुद्धा त्या पद्धतीने आपण स्वतः तयार झालं पाहिजे. आपण सुद्धा धर्मवार्ता करणारे झालो पाहिजे. तेव्हाच तुमच्याकडे ज्ञानी कोणी येतील, वासनिक येतील तर लाभ आहे. कारण की आल्यानंतर तुम्ही काही ना काही लीळा विचाराल, स्मरण कराल, काही ना काही धर्म कराल आणि मग ती जागा पवित्र होत राहील.
परमेश्वराचं अधिष्ठान जे आहे, धर्मवार्ता प्रसंगे त्या ठिकाणी अधिष्ठान परमेश्वराचं होतं, प्रसन्नता कृपा दृष्टी त्या ठिकाणी होत असते. अशा पद्धतीने ज्या ठिकाणी पुनःसंबंधीय पुरुष जन्मविल्या जातात ते घर तर पवित्रच आहे. लक्षात घ्या, म्हणजे कुठल्याही आईच्या पोटी असं जन्माला येणार नाही बाळ. तुमच्यासाठी तुमचा जो पुत्र आहे तो तुमच्यासाठी चांगलाच आहे, प्याराच आहे, पण तो पुनःसंबंधी आहे का? नाही. आपल्या पोटी पुनःसंबंधीय बाळ जन्माला यावं म्हणजे आपण सुद्धा तेवढेच कन्वेचे, योग्यतेचे, अधिकाराचे असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याची सुद्धा निवड त्याच ठिकाणी केल्या जाते. आणि म्हणून इथे ती माता सुद्धा त्या कन्वेची आहे. एवढं सांगितलेलं आहे की त्या मातेला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, म्हणजे त्या मातेला सासू सुद्धा नाही असं सांगितलं जातं. म्हणजे सासूचं नाव तिथपासूनच असं आहे बरं का, की सासू काही ना काही अशी बोलत असते लेकीला आणि ते सुनेला लागत राहतं, सून दुखवत राहते. पण ही ज्या मातेच्या उदरी ते बाळ जन्मवायचं त्या मातेला परमेश्वर कुठल्याही प्रकारे दुःख असावं असं ठेवत नाहीत. आता तुम्ही म्हणाल की असं कसं काय, तर आता मग दुसरा निर्णय, सासवांना बरं वाटावं म्हणून. तर सासू असते परंतु ती सुनेला त्रास देणारी नसते. असं पण सासू बनता येतं बरं का. सासू म्हणजे सुनेला काही ना काही बोलतच राहावं अशीच सासू असली पाहिजे असं काही नाही. परंतु सासूचा तो एक कोर्सच आहे. तो ती सासू झाली की तो स्वभाव तसा आपोआपच होऊन जातो. परंतु इथे जी सासू आहे ती तशीच आहे की ती तिच्या सुनेला कुठल्याही प्रकारे असं टोचून बोलत नाही, तिला लागेल असं बोलत नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारे दुखवत नाही. ती तिची सासू नसून आई असल्यासारखंच आईच्या पलीकडे आहे. म्हणजे परमेश्वर ज्या ठिकाणी ते बाळ जन्मवायचंय त्या ठिकाणची व्यवस्था कशी ठेवतात, ते हिंसक ठिकाण नसलं पाहिजे, ते वादक ठिकाण नसलं पाहिजे, ते लोक जे आहेत ते तमतम करणारे नसले पाहिजेत. नुसतं परमेश्वराच्या साधकाला तिथे पाठवायचंय तर ते ठिकाण असं निवडतात देव की जिथे भांडण तमतम काही नको. आता जर का देवाला स्वतः यायचं असेल तर आता किती व्यवस्था असेल. मंत्र्यासाठी एवढी व्यवस्था तर प्रधानमंत्र्यासाठी किती व्यवस्था असणार. तसं देवाला स्वतःलाच यायचं आहे. आता आपल्याकडे देव येतील का? आपल्याला सुद्धा त्या पद्धतीने ते घर पवित्र ठेवावं लागेल. तुमचे मन पवित्र ठेवावे लागतील, सात्विक ठेवावे लागतील. घरामध्ये वाद, भांडण, चिडचिड हे कधीच घडून आणायची नाहीये. तेव्हा जाऊन कुठे परमेश्वर आपल्याकडे येण्याची संधी आहे आपल्या हृदयामध्ये. घरी येऊ न येऊ, घरी यायची वाट बघू नका. जर का देव घरी आले तर काय होईल? तुम्ही त्यांना खाऊ पिऊच घालाल, पाय धुवाल, त्यांचे श्रीचरण धुवाल वगैरे, याच्यातच तुम्ही वेळ घालवाल. आमच्या निळभट्टाने त्याच्यात वेळ घालवला नाही, ते लगेच निघाले. असं समजले देव आहेत तर त्यांचे काही पाय बी धुत नाही बसले. ते नंतर तिकडे गेल्यानंतर त्यांच्यासोबत जाऊ आणि नंतर मग सेवा करू त्यांची, पण इथे मग अडकून नाही बसले ते. तशा पद्धतीने आपल्या घरी जरी देव नाही आले तरी चालतील, पण आपल्या हृदयात देव आले पाहिजे. एरवी काय होतं की घरी देव येतात. आता धर्मवार्ता चालू आहे तर धर्मवार्तेच्या वेळी घरी देव येतात, पण आपलं हृदयात देव येत नाहीत. आणि हृदयात देव येणंच आवश्यक आहे. आणि म्हणून ती जागा सुद्धा आपली हृदयाची आपल्याला पवित्र करता आली पाहिजे, तर परमेश्वर आपल्या हृदयामध्ये येतील. आणि असं केशवदासांनी तो श्लोक म्हटल्यानंतर देमाईसा म्हणतात, तव देमाईसे म्हणू लागली तरी मी तेथ जाईन. आता त्यांनाही उत्सुकता लागली, जर काय सगळं खरं आहे आणि भटोबासांचा जन्म झालेला आहे, पुनर्जन्म झालेला आहे, तर मी तिथे जाईन. पंडित बासी म्हटले तुम्हा तेथ जाऊ नाहीये. ते म्हणाले नाही, तुम्हाला तिथे जाता येणार नाही, कारण की आम्हाला ते विहित नाहीये अजून. म्हणजे त्यांची जी प्रक्रिया आहे ती त्यांच्या पुरती मर्यादित आहे. एरवी कुठे पुनःसंबंधीय जीव जन्मवितात तर आपल्याला काही देव कळवतात का? नाही कळवत. का नाही कळवत? कारण की आपण जाऊन तिथे परत गोंधळच करणार तिथे. म्हणून आपल्याला तिथे आमंत्रण निमंत्रण काही नसतं. आपल्याला कळत सुद्धा नाही कुठे पुनःसंबंधी कोणी जन्मला तर.
म्हणजे तिथे आम्हाला जायचं नाही. तो पुनःसंबंध, पुनर्जन्म जो झालेला आहे तो पुनःसंबंध होण्यासाठी झालेला आहे. तो करार फक्त, ते कार्य फक्त देवा आणि त्या जीवामध्येच आहे. ते त्याच्यात इतर कुठल्या तिसऱ्या जीवाचं, दुसऱ्या जीवाचं काही त्याच्यामध्ये काम नाही. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्हा तेथ जाऊ नाहीये, ते तरी गावा कुठे भेटी कोठे. एक तर ते एवढं श्रीमंत घर असेल तर तुम्हाला तिथे जायलाही आणि भेटायलाही तुम्हाला संधी मिळणार नाही. ऐसे बहुत दूषण दावणी वारिले, असं बहुत दूषण दाविलं म्हणजे अडचणी दाखवल्या त्यांना की बघा ते एवढ्या लांब आहे, मग कधी पोचाल काय वगैरे, तिथे भेटायला तुम्हाला मिळणार नाही, आतमध्ये शिरायला मिळणार नाही, या अडचणी त्या अडचणी दाखवल्या. आणि मग त्यांचं ते जाणं त्यांनी रद्द केलेलं आहे. आणि पुढे सुद्धा त्या कधी तिथे गेल्या नाही गेल्या तो काही संदर्भ वृद्धाचारामध्ये पुढे वगैरे काही आलेला नाहीये. तर आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी ही वृद्धाचारातली तिसरा वृद्धाचार जो आहे तो या ठिकाणी आपण श्रवण आणि चिंतन केलेला आहे. दंडवत हो.